श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आज आहे आपल्या शिवण क्लासचा दिवस 13वा. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 छातीचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहोत. आज आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंगचाच व्हिडिओ पाहणार होतो, पण एक ताईंची कमेंट आली होती की त्यांना 32 छातीचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग हवं होतं, म्हणून तो व्हिडिओ नंतर बनवायचा म्हटलं, पुन्हा विसरून जातो म्हणून म्हटलं पहिला अजून सुरुवात केली नाही आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंगची. तो पण त्यांना जर 32 छातीचं पाहिजे आहे तर आज आपण 32 छातीचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. तुम्हाला देखील कोणत्या छातीचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग हवं असेल तर तसं तुम्ही कमेंट करू शकता, त्यानुसार आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर चला आपण पेपर कटिंग पाहूया. बघा, हे ब्लाऊज आपण मापाला घेतलेलं आहे. आता हिची मापी घेऊया आपण, त्यानंतर ब्लाऊज कटिंगला सुरुवात करूया. बघा, या ब्लाऊजची उंची 13.5 इंच आहे. तुमच्या ब्लाऊजची किती उंची असेल तितकी तुम्ही घ्या. 12 असू दे, 12.5 असू दे, किंवा 13, 13.5, 14 कितीही असू दे, तितकी तुम्ही उंची तुम्हाला घ्यायची आहे. तर या ब्लाऊजची उंची 13.5 इंच आहे. तर सोबतच आपण पाठीमागील गळा घेऊया. तर ही मापे घेताना तुमच्या ब्लाऊजची जितकी आहे तितकी तुम्ही लिहून घ्या. मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे की काय काय तुम्हाला जर वेगळी मापे असतील तर काय बदल करायचा आहे. तर इथं पाठीमागील गळा बघा 9 इंच आहे. तर आता ब्लाऊज आपण सरळ करून घेऊया. म्हणजे ह्या साईडचं 16 आणि पाठीमागच्या साईडचं 16, म्हणजे जितकं इथून इथं येतं त्याचं आपल्याला डबल करायचं आहे. तर काखेपासून ते या काखेपर्यंत ब्लाऊजची छाती जितकी आहे ती मोजायची. तर इथं बघा किती आलेले आहे, तर आलेले आहे 16 इंच. तर इथं 16वरती अशा पद्धतीने आपण पकडून घ्यायचं आहे आणि टेप इथून असा फोल्ड करायचा आणि बघा कुठंपर्यंत येतो. तर हा आलेला आहे आपला 32 वरती, म्हणजे ब्लाऊजची छाती आपल्या 32 आहे. तर आता इथं बघा, आता बघा आपण पुढील गळ्याचं माप घेऊया. तर बघा, इथं पुढील गळा 5.5 आहे, कारण ब्लाऊजची उंची जास्त आहे त्यामुळे 5.5 इंच पुढील गळा इथं आहे. तुमच्या ब्लाऊजची जर उंची 12, 12.5 असेल, कमी असेल, तर तुम्ही पुढील गळा तुमचा 5, 5.25 ठेवू शकता. तर इथं मी पुढील गळा 5.5 इंच घेतलेला आहे. तर आता सोबतच मी कटोरीचं देखील माप घेणार आहे. तर ही कटोरी थोडी मोठी आहे. रेग्युलर 32 छातीच्या मापाला कटोरी इतकी मोठी लागत नाही, तर त्यांना मोठी लागते म्हणून मोठी बनवलेली आहे. तर इथं बघा, या कटोरीचं माप तर इथं आलेलं आहे 6.25, म्हणजे जवळजवळ 36-38 छातीचं इतकं माप असतं. त्या मापाची ही कटोरी आहे, पण त्यांना लागते म्हणून त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या मापाच्या ब्लाऊजनुसार शिवण्यासाठी. पण आपण इथं शिकवायला लागलो, त्यामुळे आपण फॉर्म्युल्यानुसार या ब्लाऊजची कटोरी घेणार, कारण ही खूप मोठी कटोरी आहे. प्रत्येकाला ही कटोरी इतकी मोठी लागत नाही, तर 32 छातीनुसार कटोरी आपली छोटीच येणार आहे. तर कटोरीचं माप आपण नंतर घेऊया. तुम्हाला मी कटिंग करताना सांगेन की किती माप कटोरीचं घ्यायचं आहे. तुम्हाला जर कळत नसेल किंवा तुमच्या पण ब्लाऊजची कटोरी मोठी किंवा कमी अशी तुम्हाला वाटत असेल, तर मी जो फॉर्म्युला सांगणार आहे त्यानुसार तुम्ही कटोरीचं माप घेऊ शकता. त्यानंतर इथं बघा क्रॉसपट्टी बघूया. तर क्रॉसपट्टीचं आहे 2.25 इंच, तर 2.25 इंच क्रॉसपट्टी घेऊया. त्यानंतर बघा बाहीचं माप घेऊया. तर आता बाही तुम्हाला किती 3-4 करायची आहे, 10 करायची आहे, 11 करायची आहे, किंवा 9 करायची आहे, किंवा 5-6 असेल, तुम्ही तितकी घेऊ शकता. त्यामध्ये काही बदल करायची गरज नाही. तर इथं 4.25 इंच बाही आहे, तर बाही 4.25 इंच घेऊन घेते. आणि इथून असा बघा आपल्याला या डब्बल घडीवरतीच असा दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे 5 इंच. त्यानंतर बघा, आता आपल्याला घ्यायची आहे कंबर. तर कंबर कशी घ्यायची तुम्हाला सांगितलेलंच आहे. ही लुक्कपट्टी सोडायची आहे आणि तिथून असा टेप पूर्ण फिरवत पूर्ण असं कंबरेचं आपल्याला माप घ्यायचं आहे. तर बघा, इथं कंबर आलेली आहे आपली 29. आणि शोल्डर बघा, शोल्डर आपण इतकंच घेऊया. फक्त ह्या गोटपासून ते जिथं बाही जोडलेली आहे तिथपर्यंत जितकं अंतर आहे तितकंच आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तर इथं देखील 2.5 आलेलं आहे. काल पण आपण 2.5 घेतलं होतं. तर आता मी तुम्हाला दाखवते की मापामध्ये कशी आणि काय बदल होतं. तर बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची 13.5 इंच आहे. त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी 1 इंच मिसळायचा, म्हणजे एकूण आपण 14.5 म्हणजे 14.5 इंच घेणार आहोत. तर पाठीमागील गळा 9 आहे, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिसळं, तर आपण 9.5 म्हणजे 9.5 इंच घेणार आहोत. तर ब्लाऊजची छाती बघा 32 आहे. 32 भागिले 4 केलं, त्याचा चौथा भागा 8 आला. त्यामध्ये अधिक 2 मार्जिनसाठी, म्हणजे आपण 11 घेणार आहोत. म्हणजे 32 छातीसाठी आपण 11 घेणार मार्जिन सोबत. त्यानंतर बघा, पुढील गळा 5.5 आहे. त्यामध्ये 1 इंच मार्जिन घेतलं तर 6.5 म्हणजे 6.5 इंच आपण घेणार आहोत. क्रॉसपट्टी 3 आहे, तर 3च घ्यायची आहे आपल्याला. आणि बाही बघा आपली
4.25 आहे. त्यामध्ये जर तुमचं ब्लाऊज बिना अस्तरचा असेल तर तुम्हाला इथं हात शिलाईच्या पट्टीसाठी 1.5 अधिक अर्धा इंच मार्जिन, म्हणजे तुम्हाला इथं 6.25 घ्यायची आहे. आणि जर अस्तरचं ब्लाऊज असेल तर तुम्हाला इथं किती घ्यायची आहे बघा, तर ही 4.25 आहे. 5 इंच मार्जिनसोबत बाही घ्यायची आहे. तर दंडगेर बघा 5 आहे, त्यामध्ये मार्जिनसाठी 2 इंच मिसळला तर इथं आपण घेणार आहोत 7 इंच मार्जिनसोबत 2 इंच मिसळून. त्यानंतर कंबर 29 आहे, तर 29 भागिले 4 चौथा भाग 7.25 इंच होतो, 7.25. त्यामध्ये पाठीमागील डाचासाठी 1 इंच आणि मार्जिनसाठी 2, 10.25 इंच आपण कंबर घेणार आहोत. तर शोल्डर आता इथं बघूया. सर शोल्डर आपलं फक्त शोल्डरची जी पट्टी असते ती 2.5 इंच आलेली आहे. तर आता इथं ब्लाऊजची छाती 32 आहे आणि मागील गळा देखील डीप आहे. ब्लाऊजची छाती कमी आहे, गळा पण डीप आहे, त्यामुळे आपल्याला इथं गळारुंदी 2 इंचच घ्यायची आहे. 2 पेक्षा कमी 1.25 इंच घेतला तर देखील चालू शकतं. तर मी इथं 2 इंच घेतलेला आहे आणि शोल्डर जोडण्यासाठी जे मार्जिन लागतं ते अर्धा इंच. तर इथं बघा किती झालं आपलं, हे 2 आणि हा अर्धा, 2.5 आणि हे 2.5 आणि 2.5 5 इंच आपण शोल्डर घेणार आहोत. तर बघा आता मापं तुमच्या लक्षात आली. आता आपण पेपर कटिंग करूया. तर इथं पेपर घेतलेला आहे, तो पेपर आपल्याला असा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. आता या पेपरवरती आपल्याला आपल्या ब्लाऊजची मापे घ्यायची आहेत. तर ब्लाऊजची उंची आपली किती होती बघा, तर 13.5 इंच होती. तर हे झालं 13.5 इंच. त्याच्यावरती आणखीन एक पॉईंट दिला म्हणजे 14.5 इंच, म्हणजे 1 इंच आपण वाढवून घेतलेला आहे. तर फोल्डिंगच्या बाजूवरती आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. तर शोल्डर आपलं मापानुसार किती बघा, तर 5 आलेलं आहे. तर 5 इंच आपण शोल्डर घेऊया. आणि पाठीमागील गळा 9 आहे, म्हणजे 8च्या खाली आहे. तर मुंडा आपल्याला जितकं शोल्डर घेतलंय त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 5.5 इंच मुंडा घ्यायचा आहे. आणि इथे देखील 5 इंच शोल्डर इतकंच माप आहे का ते पाहून घ्यायचं आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची छाती बघा 32 आहे, तर 32चा चौथा भाग 8 इंच येतो. तर इथं 8 इंचावरती पॉईंट दिला, त्यामध्ये मार्जिनसाठी आपण 2 इंच घेतलेला आहे. 2 किंवा 1.5, तुम्हाला 1.5 हवा असेल तुम्ही 1.5 घेऊ शकता. तर कंबर आहे ब्लाऊजची 29 इंच, 29चा चौथा भाग 7.25 इंच होतो. तर 7.25 इंचावर पॉईंट दिला. पाठीमागील डाचासाठी 1 इंचाने आपण 2 इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे. तर ही मार्जिनची ही फिटिंगची दोन्ही लाईनी अशा आखून घेतल्या. त्यानंतर बघा आपली गळारुंदी आहे 2 इंच. तर ही गळारुंदी वगैरे कशी काढली आपण आता मापे घेताना पाहिलंच आहे, तिथं तुम्ही पहा. तर पुढील गळा आपला 5.5 आहे, तर 5.5 इंचावर असा पॉईंट देऊया. त्यानंतर त्यामध्ये 1 इंच आपण मार्जिनसाठी घेणार आहोत. तर इथं वरच्या साईडला मी 2 इंच गळारुंदी घेतलेली आहे. तर इथे खाली देखील तुम्ही 2 इंच घेऊ शकता किंवा 2.25 इंच घ्या, म्हणजे कसं छातीमध्ये ब्लाऊज टाईट वगैरे होणार नाही. तर इथं 1.5 इंच वाढवून घ्या आणि हा चौक आपल्याला बॉक्स आखून घ्यायचा आहे. इथून इथंपर्यंत अर्धा इंचाचा तसा पॉईंट देऊन हा सगळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा इथून या कोपऱ्यातून जर तुमचा मुंड्याचा आकार सरळ येत नसेल तर पहिला अशी तिरकी लाईन आखून घ्या आणि या लाईनीवरती आपल्याला बघा 1.25 इंचावरती पॉईंट द्यायचा, म्हणजे इथे टेप ठेवायचा. इथून इथपर्यंत 1.25 इंच यावं, या पद्धतीने 1.25 इंच असा पॉईंट दिला. टेप तसाच खाली ओढायचा आणि 1.25 इंच आणखीन एक पॉईंट द्यायचा. तर हे आपल्याला मिळाले असे 2 पॉईंट. तर इथून इथं जी मुंडा आहे त्याचा आपल्याला काढायचा आहे सेंटर. तर हा सेंटर आहे, सेंटरपासून आतल्या साईडला 1.25 इंचा पॉईंट दिला आणि इथून बघा हा आकार आपल्याला असा सेंटरपर्यंत आणून जोडायचा आहे. आणि त्यानंतर हा जो खालच्या मुंड्याचा आकार आहे तो असा मी थोडासा आतून घेतलेला आहे गळ्याकडच्या साईडला, म्हणजे इथं मुंड्यामध्ये फुगा चुन्या काहीही येत नाही. तर आता इथं क्रॉसपट्टीचं माप घेऊया. तर क्रॉसपट्टी आलेली आहे आपली 2.25 इंच. तर 2.25 इंचावर पॉईंट दिला आणि ह्या साईडला इकडं जितकी क्रॉसपट्टी घेतलेली आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी. तर इथं आपण 2.25 इंच घेऊया आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे. तर तिरकी लाईन आखून घेतली. आता आपल्याला घ्यायचं आहे कटोरीचं माप. तर कटोरी त्या ब्लाऊजला खूपच मोठी होती म्हणून आपण फॉर्म्युलानुसार घेणार आहोत. तर कटोरी घेताना बघा आपल्या ब्लाऊजची जितकी छाती आहे त्याचा आपल्याला 6वा भाग काढायचा आहे. म्हणजे तुमच्या जर ब्लाऊजची छाती 36 असेल तर 36 भागिले 6 करायचं, 32 असेल तर 32 भागिले 6 करायचं, 40 असेल तर 40 भागिले 6 करायचं. तर समजा
28 छाती असेल तर 28/6 करायचं. म्हणजे तुमच्या ब्लाऊजची जितकी छाती असेल त्याला भागिले 6 करायचं आणि जितकं उत्तर येतं तितकं माप आपल्याला इथं कटोरीचं घ्यायचं आहे. तर आता हा व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर बघायला आहे म्हटल्यावर तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे मोबाईल आहेत आणि त्याच्यावरती कॅल्क्युलेटर आहे, तिथे तुम्ही 32/6 आरामात करू शकता. तर आता इथं 32/6चं जर उत्तर काढायचं झालं तर येणार आहे 5.25 इंच, म्हणजे 5.33 इंच येतं तर आपण 5.25 इंच घेणार आहोत. त्याच्या आसपासची आपण जवळची संख्या पकडून घ्यायची आहे. तर इथं 5.25 इंचावर असा पॉईंट दिला. त्यानंतर हा जो आतल्या साईडचा जो खालचा मुंड्याचा आकार आहे तिथे असा टेप ठेवायचा आहे बरोबर, आणि ही जी लाईन आहे तितकी ह्या बरोबर तितक्या लाईनीतच ठेवायचं आहे. आणि इथे बघा 2.5 इंचावर असा पॉईंट द्यायचा. आणि हा आपला गळ्याचा 5.5 इंचाचा पॉईंट, हा 2.5 इंचाचा पॉईंट आणि हा कोटरीचा पॉईंट, 3 पॉईंट मिळून आपल्याला ह्या कोटरीचा आकार काढून घ्यायचा आहे. कोटरीचा आकार झालेला आहे. आता तुम्हाला मी काय टिप्स देणार आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. कारण आता बघा ब्लाऊजचा पाठीमागील गळा 9 आहे आणि इथं आपण शोल्डर घेतलेला आहे 5. इथलं आलेलं होतं हे शोल्डर पट्टीचं माप आपल्या 2.5 इंच आलं होतं. त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन घेऊन हे 3 इंच घेतलेलं आहे आणि 2 इंच आपण गळा रुंदी घेतलेली आहे. तर समजा तुमच्या ब्लाऊजची छाती 32च आहे आणि जर पाठीमागील गळा तुमच्या ब्लाऊजचा 10, 10.5 किंवा 11 असेल तेव्हा काय करायचं आहे, तेव्हा आपल्याला इथे गळा रुंदी 2.25 इंच घ्यायची आहे आणि शोल्डर जो आहे तो आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे. म्हणजे 1/2 इंच आपल्याला इथं शोल्डर कमी करायचं आहे आणि गळारुंदी सुद्धा 1/2 इंच कमी करायची आहे. तर लक्षात आलं का बघा, तर कमी घ्यायचं आहे. म्हणजे जर आता जितका गळा आहे त्याच्यापेक्षा खाली असेल, डीप असेल तर 2.25 इंच गळारुंदी करायची आणि शोल्डर 2.25 इंच करायचे आहे. तेच जर समजा आता या ब्लाऊजचा पाठीमागील गळा 9 आहे, जर या ब्लाऊजचा पाठीमागील गळा हा 8 किंवा 7 असेल तर काय करायचं बघा. तर पाठीमागील गळा जर या ब्लाऊजचा 8 असेल तर आपल्याला इथं गळारुंदी 2.25 इंच घ्यायची आहे. तर आपण इथं 2 घेतलेली आहे तर इथं 1/2 इंच वाढवायची आहे, कमी करायची नाही. 2.25 इंच घ्यायचे आहे. शोल्डर इथं आपल्याला 5.25 इंच घ्यायचं आहे, 1/2 इंच वाढवायचं आहे. जर या ब्लाऊजचा पाठीमागील गळा 7 असेल तर इथं आपल्याला गळारुंदी 2.5 करायची आहे आणि शोल्डर इथं 5.5 इंच करायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं काय बघा, जसं पाठीमागील गळे वाढतात तसं शोल्डर तुमचा कमी कमी होत जातो आणि पाठीमागील गळे जसे वरती येतात तसं शोल्डर वाढत जातो, तसे गळारुंदी देखील वाढत जाते. तर ह्या पद्धतीने आपल्याला यामध्ये बदल करायचा. आणि मुंड्याचा काही विषय नाही, कारण पाठीमागील गळा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे. पाठीमागील गळा जर 8च्या खाली असेल, 8.5, 9, 10, 11, 12 वगैरे, तर जितकं शोल्डर आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त तुम्हाला मुंडा घ्यायचा आहे. आणि जर पाठीमागील गळा तुमच्या 8च्या वरती असेल, म्हणजे 7.5, 7, 6 वगैरे, तर जितकं शोल्डर आहे तितकाच तुम्हाला मुंडा घ्यायचा आहे. त्यामुळे मुंड्याचा काहीच विषय नाही, तिथं तुम्ही काय बदल करायचा नाही. तुम्हाला या फॉर्म्युलानुसार घ्यायचं आहे, फक्त गळ्यानुसार इथं तुम्हाला बदल करायचा आहे. जितकं तुमचा गळा वर खाली होतो त्या पद्धतीने बदल करायचा आहे. तर मी 32 छातीचा माप सांगत आहे त्यामुळे मी हे सांगितलेलं आहे, कारण त्या ताईंचं जर त्यांना गळा वर खाली किंवा कमी जास्त करायचा असेल तर प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी हे गळ्याचं सांगितलं आहे. कारण फॉलो वगैरे काहीही काढायचा नाही. तक्ता ब्लाऊजचा तक्ता असतो शोल्डर वगैरेचा, तसा पद्धतीचा तक्ता वगैरे मी काही काढत नाही. फक्त एकदा मी माझ्या चॅनेलवरती खूप जणांच्या रिक्वेस्टमुळे एकदा दाखवला होता, पण तो काही तितका योग्य येत नाही. खरं प्रत्येक माणूस हा वेगवेगळा असतो, त्याची बॉडी शेप वेगळी असते, त्यामुळे ब्लाऊजवरूनच आपल्याला माप व्यवस्थित घ्यावं लागतं. तक्त्यानुसार घ्यायला गेलं की मग आपल्याला वाटतं आपण व्यवस्थित अगदी शिवले आणि मग इथं सैल झालं, इथं आवळ झालं, इथून ब्लाऊज पडायला लागले, हे असे आपल्याला तक्रारी येत राहतात. तर आता बघा हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे मला. तर आता बघा आपण असे हे कट करून घेऊ. तर इथं बाकीचं तुमची मापे काहीही असू दे, उंची कितीही असू दे, ब्लाऊजची बाहीची उंची कितीही असू दे, तुमचं बाकीचं हे कितीही असू दे, फक्त गळा पाठीमागचा किती आहे ह्याच्यानुसार फक्त आपल्याला शोल्डर आणि गळारुंदीमध्ये बदल करायचा आहे. बाकी तुम्हाला इथं काही नाही. तुमच्या ब्लाऊजची किती कशा पद्धतीचे असेल त्या पद्धतीने मी सेम ह्या पद्धतीने कटिंग करू शकता. तर आता बघा भोवत्याने असं कट करून घेऊया. आपल्याला हा बाहेरचा मुंडा कट करायचा आहे. थोडंसं असं बघा, तर इथे दाखवलं नाही, तर इथे बघा असं आपल्याला अगदी थोडंसं असं जिथं आपण ही लाईन आखली त्याच्या जरासं खालून असं पाव इंचासुद्धा कमी असं खाली आपल्याला घ्यायचं आहे कट करता. तर आता बघा हा पुढचा आणि मागचा भाग देखील आपण वेगळा करूया. तर हा वेगळा केला तर हा आपला पाठीमागचा भाग आहे. तर गळारुंदी आहे 2 इंच आणि पाठीमागील गळा आहे
9 इंच म्हणजे मार्जिनसोबत आपण अर्धा इंच एक्स्ट्रा 9.5 इंच घेणार आहोत. आणि इथे आपल्याला बघा 3 इंचच घ्यायचा आहे. इथं 3.5 3.25 घ्यायचं नाही, नाहीतर मग पाठीमागील गळा, नाहीतर मग मागील आपला गळा खूप पसरट होतो. 3ला सुद्धा तुम्ही थोडं कमी घेतलं, तुम्हाला म्हणजे एकदम इतका सुद्धा नको असेल तर चालतंय, पण जास्त घेतला तर खूपच गळा पसरट होतो. तर हा बघा खालच्या साईडला आपल्याला डाच कसं घ्यायचं बघा. तर इकडं आपण 2 इंच हे मार्जिनसाठी घेतलेलं आहे. तर मार्जिनपासून इथपर्यंत जितकं अंतर आहे त्याचा तर अशा पद्धतीने सेंटर काढायचं आहे आणि इथे पॉईंट द्यायचं. तर सेंटरपासून इथे डाच मी 4.25 इंचाचा घेतलेला आहे आणि ह्या साईडला 1.5 इंच, ह्या साईडला 1.5 इंच. तर डाच नेहमी आपल्या गळ्याच्या खालोखाल आला पाहिजे, गळ्याच्या वरती आपल्याला डाच घ्यायचा नाही. समान असेल तर चालतो किंवा थोडा खाली घेतला तरी देखील चालू शकतो. तर आता हा पाठीचा भाग झालेला आहे. तर हा पुढील भाग आहे. तर आता आपण कट करून घेऊया. मुंड्याचा आकार देखील कट करूया, कारण पुढील भागासाठी आपल्याला हा आतला मुंडा पाहिजे आहे. तर आता इथं बघा हा जो साईड पीस आहे, इथे आपल्याला ह्या साईडला 1.5 इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि इथून अशी आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायची आणि हा भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. तर हा कट करून घेतला तर पाठीचा भाग देखील सेम त्या पद्धतीनेच इथे 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि ह्या डाचापर्यंत अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि हे देखील आपल्याला कट करून टाकायचं. यामुळं काय होतं, जे आपण फिटिंग केल्यानंतर जे मार्जिनचा भाग असतो आपला आतला, तो कधी कधी ब्लाऊजमधून बाहेर येतो, दिसत असतो, तो दिसत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला 1.5 इंच कट करायचा आहे. तर आता हा साईड पीस आपला पूर्ण झालेला आहे. पाठीचा भाग क्रॉसपट्टी देखील साईडला ठेवूया. आता आपल्या आपण बाहीचं कटिंग करून घेऊया. तर आपला पेपर बघा हा असा डबल फोल्ड केलेला आहे. तर ब्लाऊजची बाही आहे 4.25 इंच. तर इथं आपण अस्तरच्या बाहीचं आता मार्किंग करून घेऊया. तर 4.25 इंच ब्लाऊजची बाही आहे, त्यामध्ये 1.25 इंच वाढवायचा म्हणजे 5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. तर इकडं देखील बघा उंचीची लाईन 5 इंचावर देऊन घेऊया आणि ही लाईन अशी पूर्ण आखून घेऊया. तर इथं दंडगेर घेते खालच्या साईडला मी. तर दंडगेर आहे 5 इंच आणि 2 इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे. तर आता बघा 7.5 इंच आलेली आहे. तर गळारुंदी कशी काढायची हे मी मागच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर इथं बघा 7.5 इंच गळारुंदी आलेली आहे. तर वरून आपल्याला आता मुंडाकुली घ्यायची आहे. तर ब्लाऊजची बाहीची उंची किती बघा 4.25 इंच. इथं आपण असा टेप फोल्ड करूया 4.25 पर्यंत. तर किती आले बघा इथं, तर 2 इंच आलेलं आहे. तर 2 इंच आपण मुंडा खोली घेणार आहोत. तर आणि ह्या उंचीच्या लाईनीवरती 2 इंचात पॉईंट द्यायचा आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आणि ह्याच्या पुढे 2 इंचावर असा पॉईंट द्यायचा मार्जिनसाठी. सरळ लाईन आपण घ्यायची. तर इथे बघा फिटिंगची ही मार्जिनची या दोन्ही लाईन आखून घेतल्या. इथं असं थोडासा गोलाकार आकार दिला आणि इथे देखील थोडासा गोलाकार आकार दिला. तर आता इथून ह्या 2 इंचापर्यंत जितका अंतर आहे त्याचा काढायचा आहे सेंटर आणि सेंटरपासून खाली अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि बाहीच्या पुढील भागाचा आकार असा. तर बघा आता बाहीचा आकार काढून झालेला आहे. तर बाही कट करून घेऊया. त्याची कात्री कट मारून घेऊया. तर बाही झालेली आहे. आता आपण कोटरी वाढवून घेऊया. तर बघा ही कोटरी आपल्याला आता अशी वाढवून घ्यायची. तर कोटरी मी अशी ठेवून घेतलेली आहे. आता ह्याच्या भोवत्याने असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं. तर कोटरीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता बघा ह्या साईडला आपल्याला 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा, ही लाईन आखून घ्यायची आणि या साईडला सुद्धा 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आणि इथून इथपर्यंत जितकं अंतर आहे त्याचा सेंटर काढायचा आहे आणि सेंटरला एक लाईन आखून घ्यायची आणि इथून खाली बघा 1.5 इंचावर असा पॉईंट द्यायचा आहे. तर 1.5 इंचावर पॉईंट दिला आणि इथून अशी तिरकी लाईन आखून घ्यायची. त्यानंतर इथे बघा अर्धा इंचावर असा पॉईंट द्यायचा, हा गळ्याचा आकार जोडून घ्यायचा आणि इथून हा कोटरीचा आकार आपल्याला अशा पद्धतीने 1.25 इंचापर्यंत घ्यायचा आहे आणि इकडे बघा 1.5 इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि ही लाईन अशी तिरकी आखून घ्यायची. तर बघा ही कटरी वाढवून झालेली आहे. आता कट करून घेऊ.
तर तुमच्या ब्लाऊजचा पाठीमागे गळा वगैरे उंची वगैरे कितीही असू दे सेम याच पद्धतीने तुम्हाला कोटरी वाढवायची आहे. तर बघा हे आपलं 32 छातीचं पेपर कटिंग करून पूर्ण झालेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला का? शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हाईप पॉईंटवर देखील नक्की क्लिक करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.